आव्हान असेल आणि जे काही आमदार खासदार आपल्याकडे उरलेले आहेत, सोबत आहेत, त्यांना टिकवून ठेवणं, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य टिकवणं हेही खूप मोठं आव्हान असेल. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, आपलंही मनापासून स्वागत या चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की काल निवडणूक आयोगानं खूप मोठा निर्णय दिला, ऐतिहासिक निर्णय दिला. या सगळ्या सुनावणीचा जर आपण विचार केला, जर कागदपत्र पडताळून पाहिली किंवा जी सादर केली गेली त्याची जर छाननी केली, तर या सगळ्यामध्ये ठाकरे गट नेमका कुठे कमी पडला आणि शिंदे गटाच्या जमेच्या बाजू काय होत्या, ज्या अनुषंगाने हा निर्णय आला? मला असं वाटतं ठाकरे गट संसदीय पातळीवर, कारण संविधानामध्ये 10व्या अनुसूचीमध्ये दोन पक्षाचे एक रचना केलेली आहे, संसदीय पक्ष आणि ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, मूळ राजकीय पक्ष. यामध्ये दोन्ही जर पक्षामध्ये किंवा संसदीय पक्ष आणि मूळ राजकीय पक्षामध्ये जर बहुमत असेल तर इलेक्शन कमिशन निश्चितच त्याचा विचार करते. पण या प्रकरणात मला असं दिसून आलं की संसदीय पक्षामध्ये शिंदे साहेबांना संपूर्ण बहुमत होतं आणि हे सिद्ध झालेलं होतं. आणि जो मूळ राजकीय पक्ष आहे, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, जी 10व्या अनुसूचीमध्ये जी संकल्पना आहे त्यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे त्यांची पक्ष संघटना जे आहे, पक्ष प्रमुख आहे, त्यांचे शाखा प्रमुख आहे, जे काही घटनेप्रमाणे जी रचना आहे शिवसेना पक्षाची, त्यामध्ये निश्चितच ठाकरे गटाला ते बहुमत सिद्ध करता आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशननी साधिकली प्रकरणाचा हवाला घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जे मार्गदर्शक तत्व घालून दिलेले होते त्याचा हवाला घेऊन त्यांनी योग्य तो निर्णय दिलेला आहे. सगळं तपासूनच त्यांनी निर्णय दिलेला आहे. ऑफकोर्स दिस डिसिजन इज अपेलेबल टू द सुप्रीम कोर्ट. याच्यामध्ये सुद्धा या कमिशनच्या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात त्यांना दाद मागता येईल, एवढं या अनुषंगाने बोलतो. मला वाटतं घेतलाय असं म्हटलं जात आहे. मी हा मुद्दा घेऊन अनंत कळसे सर यांच्याकडे येते की निवडणूक आयोगानं दबावाखाली निर्णय घेतला किंवा असत्यमेव जयते अशी विधानं ठाकरे गटाकडून सातत्यानं केली जात आहेत. पण निवडणूक आयोगानं ज्या निकषांवरती निकाल दिला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निकाल होता तो म्हणजे टेस्ट ऑफ मेजॉरिटीचा. आणि या टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये पक्षांतर्गत डिस्प्यूट आहे हा मुद्दा सुद्धा खूप जास्त लक्षात घेतला गेला आणि तो डिस्प्यूट अधोरेखित झाला. दोन्ही गटाच्या पक्षप्रमुखांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवरती ज्या कारवाया केल्या त्यामध्ये कारवाईची सुरुवात झाली ठाकरे गटाकडून. हा मुद्दा या सगळ्यामध्ये किती महत्वाचा ठरला? यामध्ये इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि अशा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीवर कुठलाही आरोप करणं हे घटनेशी सुसंगत होणार नाही. आणि कमिशननी जो निर्णय देताना आत्ताच देशपांडे साहेबांनी जे सांगितलं की त्यात 2018ला जे बदल केले ते अनडेमोक्रेटिक आहे. शेवटी आपण डेमोक्रेसी आपल्या प्रिएम्बलमध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये अवलंबिली आहे आणि इट्स अ सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी डेमोक्रेसी. आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इट्स अ मेजॉरिटी गव्हर्नमेंट. त्याच्यामुळे त्यांना पक्ष संघटनेमध्ये मेजॉरिटी सिद्ध करता आली नाही आणि त्यांनी जे 2018ला बदल केले ते अनडेमोक्रेटिक आहे, घटनेशी सुसंगत नाही. या सर्व बाबींचा विचार करून आणि संसदीय पातळीवर तर बहुमत आहेच, शिंदे गटाला बहुमत आहे हे आधीच सिद्ध झालेलं होतं. आणि आता संघटनात्मक पातळीवर सुद्धा एकाच व्यक्तीला हे संपूर्ण अधिकार देणं हे अनडेमोक्रेटिक आहे, घटनेच्या विरुद्ध आहे आणि घटनेच्या सुसंगत बेसिक फीचर्स जे आहे त्या विरुद्ध आहे. या अशा सर्व विचार करूनच हा कमिशनने निर्णय दिलेला आहे. आणि यामध्ये मला असं वाटत नाही कुठे पार्टीजन आहे किंवा याच्यामध्ये कोणावर अन्याय झालेला आहे असं दिसत नाही. ऑफकोर्स मी मागा सांगितल्याप्रमाणे देशपांडे साहेब ॲग्री होतील की त्या निर्णयाला दाद मागता येईल सर्वोच्च न्यायालयामध्ये. ही त्यांच्याकडे हा ऑप्शन ओपन आहे. निश्चितच या संदर्भात असं सांगता येईल. पण याच्यामध्ये कुठेतरी एक निर्णय कुठेतरी पार्टीजन आहे किंवा बायस आहे असं सकृत दर्शनी तरी दिसत नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने साधिकली प्रकरणामध्ये जे वेगवेगळे तत्व घालून दिलेले आहेत त्याच्या आधारावरच कमिशनने हा निर्णय दिलेला आहे. कळसे साहेब, एक प्रश्न असा येतो की कालचा जो साधारणतः सुप्रीम कोर्टातलं हिअरिंग होतं की नबाम रेबिया प्रकरणाचा, आता वी हॅव टू रिव्हिजिट दॅट केस, त्याचा फेरविचार मोठ्या 7 जजेसकडे होणं आवश्यक आहे म्हणून. आता सादिक अली प्रकरणाच्या बाबतीतही अशी परिस्थिती उद्भवू शकते का? कारण सादिक अली प्रकरणाचा 73 साली निकाल आला त्यावेळेस काही अँटी डिफेक्शन लॉ नव्हता, पक्षांतरबंदी कायदा नव्हता. आता पक्षांतराचा म्हणजे सुप्रीम कोर्टातली जी केस आहे ती आहे की या लोकांचं डिस्क्वालिफिकेशन का करावं, तर दे आर गिवन अप देअर प्रायमरी मेंबरशिप ऑफ द पॉलिटिकल पार्टी. त्यांनी स्वतःहून तो पक्ष त्याग केलेला असल्यामुळे डिस्क्वालिफाय होता अशी मागणी आहे. तर हे पेंडिंग असताना
पक्षातलं डिस्प्यूट मान्य केला, हा एक प्रकरणामुळे सादिक अली प्रकरणाच्या विरुद्ध संदर्भातही असे न्यायालयीन पेच उद्या निर्माण होऊ शकतात का? नाही, सादिक अली प्रकरण सर मी वाचलं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये अशा ज्या फुटी होतात पक्षामध्ये पक्षांतर्गत, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तो 1968चे नियम आहे, त्या नियमाचा आधार घेऊनच सविस्तर तत्व घालून दिलेले आहेत. ऑफकोर्स हे प्रकरण रिव्हिजिट होण्याची मला तरी शक्यता वाटत नाही, कारण आता सर्वोच्च न्यायालयाने जे रेबिया प्रकरण आहे ते अजून आता ते दावा 7 सदस्य खंडपीठ सध्या तरी स्थापन केलं नाही, पण अजूनही तो इश्यू ओपन आहे आणि यावर सर्वोच्च न्यायालय विचार करू शकते असं आदरणीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी सांगितलेलं आहे. आता या प्रकरणात पुढे जे आहेत, आता ह्या प्रकरणाचा जो विचार करायचा झाल्यास आता हा पक्ष जर शिवसेना शिंदे गटाला संपूर्ण पक्षाचं चिन्ह आणि नाव दिलेलं आहे, आता हा अपेलेबल जरी असला तरी या आधारे मात्र या पुढे ते दावा करू शकतात की आमचाच मूळ पक्ष आहे. बेसिकली त्यांचा दावा असाच होता की त्यांचे जे वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत नामवंत साळवे साहेबांनी असाच दावा केला होता की आम्ही शिवसेना सोडलेलीच नाही, आमचाच मूळ पक्ष आहे आणि त्यामुळे हा पक्षांतर्गत बाब आहे, त्यामुळे याला थोडी बळकटी मिळेल असं मला निश्चित वाटतं की या दाव्याला बळकटी मिळेल असं वाटतं. आणि आता ठाकरे गटचं म्हणजे आता ज्याला आपण शिवसेना राहिलेली नाही आहे आता, आणि हे जे नाव त्यांना तात्पुरतं मिळालेलं आहे ते पण ह्या पोटनिवडणुका होईपर्यंतच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विधिमंडळातलं ठाकरे गटाचं अस्तित्व काय असणार? पक्ष म्हणजे त्या वेगळा गट म्हणून त्यांना मान्यता घ्यावी लागेल, ती स्पीकरनी द्यावी लागेल, काय परिस्थिती आहे सर? याच्यामध्ये आता वेगळा गट म्हणून मान्यता घेण्याची गरज मला तरी सध्या या निर्णयाच्या आधारे वाटत नाही, कारण मूळ पक्ष जर शिवसेना हा शिंदे साहेबांना गेला असेल तर ते शिवसेना म्हणूनच आता ते बघतील त्याच्यामध्ये. त्यांचा व्हीप आता म्हणजे एकनाथ शिंदे यांचा व्हीप आता आदित्य ठाकरेंसहित बाकीच्या सर्व लोकांना लागू होईल. आदित्य ठाकरेंसहित जे 15 आमदार आहेत आणि इन्क्लुडिंग उद्धव ठाकरे देशपांडे यांना साहेब सुद्धा एकनाथ शिंदेचा व्हीप लागू अगदी आपण मर्मावर बोट ठेवलं. आता तसंच सगळं दिसतंय की या निर्णयाच्या आधारे असं वाटतं की शिंदे साहेबांचा जो व्हीप आहे तो आदित्य ठाकरे किंवा जे कोणी त्याचे पक्षाचे जे काही सदस्य आहे त्यांना सुद्धा लागू होईल असं दिसतंय. आणि हा विषय सुद्धा आता विधिमंडळात आदरणीय आमचे नार्वेकर साहेब अध्यक्ष साहेबांना हा विचार करावाच लागेल आणि या संदर्भातले निश्चित क्लेम येतील. अँटी डिफेक्शन लॉ अंतर्गत तातडीने त्याचे पिटिशन्स फाईल केल्या जातील असं मला तरी प्राप्त परिस्थितीत असं वाटतं. पण इथे इलेक्शन कमिशनच्या निकालपत्रात त्यांनी स्प्लिट मान्य केलेली आहे, पक्षातली फूट. मग असं असताना त्याच्या आधारे ठाकरे गटाला आपलं वेगळं अस्तित्व राखता येणार नाही? स्प्लिट जरी मान्य केली पण अल्टिमेटली त्यांनी ते पक्ष हा शिंदे साहेबांचाच आहे, शिंदे गटाचाच आहे, हे त्यांनी ऑपरेटिव्ह जजमेंट आहे. उद्धव ठाकरे गटाचं वैधता आणि त्यांचं अस्तित्व ह्याच्यावरती सुद्धा आगामी काळामध्ये खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. काही अपडेट पार्टी आहे असं समता कडून सांगितलं जात आहे. कळसे सर तुमच्याकडे येते की अनरेकॉग्नाइज्ड असा उल्लेख केला गेलेला आहे ठाकरे गटाचा आणि आता मशाल हे चिन्ह सुद्धा काढून घेतलं जावं अशी मागणी केली जाते. हे किती मोठं आव्हान असेल? आता हे सुद्धा आव्हान आहे, पण आता ते अनरिकॉग्नाइज पार्टी, रिकॉग्नाइज पार्टी किंवा रजिस्टर्ड पार्टी हे जे कन्सेप्ट आहे आपल्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आणि कंडक्ट ऑफ इलेक्शन रूलमध्ये, याचा सुद्धा निर्णय कमिशनच घेऊ शकते. कारण आर्टिकल 324 अंतर्गत ह्या संपूर्ण पक्षा इलेक्शनच्या बाबी हाताळण्याचा अधिकार संविधानाने इलेक्शन कमिशनला दिलेला आहे. त्याच्यामुळे ही पार्टी आता अनरिकॉग्नाइज आहे का, त्याला मान्यता द्यायची काय किंवा काय करायचं, हे जे इश्यू जे निर्माण झालेले आहेत, मशाल चिन्हाबाबत सुद्धा आता वाद निर्माण झालेला आहे. या संदर्भातला संपूर्ण निर्णय हा कमिशनचाच होईल. पण त्या पक्षाला आता काहीतरी त्याला अस्तित्व उद्धव ठाकरे गटाला करावं लागेल, त्याचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व करावं लागेल. आणि या निर्णयाला तातडीने जर त्यांना अपील केली आणि सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला तर मात्र त्याच्यामध्ये स्टेटस को होऊ शकतो, म्हणजे आहे ती प्राप्त ती परिस्थिती राहू शकते. पण हा आता जरतरचा प्रश्न आहे आणि यावर अपील करून त्याला स्टे मिळवणं हे तेवढं सोपं मला तरी वाटत नाही. म्हणजे हाच मुद्दा घेऊन आणखी एक प्रश्न की सर्वोच्च न्यायालयाने या आधीच स्पष्ट केलंय की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आणि अशावेळी ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ, त्याचा फायदा होईल असं वाटतं? नाही, आव्हान देता येईल त्यांना. आव्हान द्यायला तसं कायद्याने काही त्याला प्रत्यवाय नाही आहे किंवा कायद्याने काही बंदी नाही आहे. निश्चितच या निर्णयाला आव्हान मिळेलच.
पण आपण जे बोलला आता की स्वायत्त संस्था इंडिपेंडंट बॉडी आहे आणि इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला आता मी जुन्या सगळ्या जजमेंटचा जेव्हा विचार करतोय त्याला फारसं सुप्रीम कोर्ट त्यामध्ये दखल देत नाही, तोच निर्णय कायम होतो असं दिसतंय मला. पण तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल कमिशनचं काम. आयोगाला